मला अधिकार कोणामुळे भेटला इथं बोलायचा? बाबासाहेब आंबेडकरांमुळे. संविधान तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार कोणामुळे भेटला? बाबासाहेब आंबेडकरांमुळे. सत्यपाल मी जात का सांगितली माहित आहे तुम्हाला? मी जात याच्यासाठी सांगितली कारण आम्ही फक्त आमच्या पुरते राहिलो. सत्यपाल महाराजनं 52 वर्षापासून संघर्ष केला, 40 सप्तवन खंजरीवादक घडवले. त्याच्यात रामपाल मराठ्याचा, संगपाल बुद्धाचा, तुषार सूर्यवंशी भाटाचा, संदीपपाल महाराज कुंब्याचे, पंकजपाल बंजाऱ्याचा, अलग अलग जातीचे सप्तखंजिरी वादक सगळीले तुम्हाला सांगतो मी. आपण का बदललो माहित आहे? आपल्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काय याच्यासाठी या महाराष्ट्रात 3 महत्वाचे स्टेज आहेत, 3 विचारपीठ. नंबर 1 नागपूर दीक्षाभूमीचं विचारपीठ. नंबर 2 12 जानेवारी शिंदखेड राजा जिजाऊ सृष्टीवरचं विचारपीठ. आणि नंबर 3 मोजरी येथील गुरुकुंजातलं विचारपीठ. हे 3 विचारपीठ आहेत कारण इथं लाया फुटाण्याची यात्रा नसते, इथं पुस्तकांची यात्रा असते. ते पुस्तक तुमच्या आमच्या घरात गेले म्हणून आम्ही पुस्तक वाचायला शिकलो. म्हणून तुले मावशी विनंती आहे, वाचायचं आहे तर हे वाच, त्या रिकामचोट पोथ्या वाचू नको. 17 शुक्रवार करा, 18व्या शुक्रवारी नवऱ्याच्या पाठीवर शनाचा पाठा मारा. अरे तुले वाचायचं आहे ना मावशी, तर रमाई वाच, भीमाई वाच, जिजाऊ वाच, सावित्री वाच, फातिमा शेख वाच. मुसलमान समाजाची फातिमा शेख, सावित्रीबाई फुले सोबत सहकार्य केलं तर फातिमा शेखनं. म्हणून तुम्हाला विनंती मावशी, पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला गेले. डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला गेले. कधी माहित आहे? ज्यावेळेस त्यांना कळलं की या देशाचं संविधान डॉक्टर BR आंबेडकर लिहिणार. मग लोकांनी पंजाबराव देशमुखांना उपसवलं. पंजाबराव देशमुखांना उपसवलं और भेजा बाबा साहब आंबेडकर के पास में किस लिए कि बाबा साहब इस देश का संविधान लेने वाले. फिर ओबीसी, जो ओबीसी समाज है वो ओबीसी समाज, उस पे अन्याय होने को नहीं होना, त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे याकरता पंजाबरावजी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला जा आणि त्यांना ओबीसींचा विचार करायला लावा. त्यावेळेस काय झालं? पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला जातात. पंजाबराव देशमुखांना बाबासाहेब आंबेडकर दरवाजामध्ये बघतात आणि पंजाबराव देशमुख येणार याच्या आधी बाबासाहेब आंबेडकर खुर्चीवरून उठतात आणि पंजाबराव देशमुखांकडे जातात आणि पंजाबराव देशमुखांना सांगतात, पंजाबरावजी देशाचं संविधान लिहून तयार आहे, देशाचं संविधान लिहून तयार आहे. एक नजर तुम्ही यामध्ये टाकून घ्या, एकदा वाचून घ्या आणि माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. काय म्हणतात? माझं काही चुकलं असेल काही बोला. काय म्हणतात? माझं काही चुकलं असेल. आता तुम्ही मला सांगा, बाबासाहेब आंबेडकर कोण होते? बाबासाहेब आंबेडकर कोण? चेअरमॅन. अजून अन्य माणूस तो होते. अजून कोण होते? बोलो, तुम्हारे दिल में जो जो आता है वो बोलो. कोण होते? बॅरिस्टर होते. अजून शिल्पकार होते, घटनाकार होते, महामानव होते, बोधिसत्व होते, परमपूज्य होते, विश्वरत्न होते. अजून काही आहे काय? नाही ना? समाजकर्ते होते. जगातील, महाराष्ट्रातील नाही, भारतातील नाही, जगातील 100 विद्वानांची यादी जी आहे त्या 100 विद्वानांपैकी एक विद्वान हे डॉक्टर BR आंबेडकर होते जगातील. आणि ते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक नजर टाकून घ्या पंजाबराव देशमुखांना आणि माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. याला नम्रता म्हणतात. झुकते वही है जिनमें जान होती है, अकड़ के चलना मुर्दों की पहचान होती है. आयुष्यात झुकणं शिका, तरक्की करा. एवढा मोठा विद्वान पंडित झुकून राहिला रे. नम्रता. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा, मी तोपर्यंत फेरफटका मारून येतो. दुसऱ्यांचा आदर करणे. पंजाबराव देशमुखांनी हातात संविधान घेतलं, वाचायला सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर निघून गेले, पंजाबराव देशमुख वाचत राहिले. पण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर परततात त्यावेळेस पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातील अश्रू संविधानाच्या पानावर पडलेले असतात. बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुखांना विचारतात, माझं काही चुकलं का?
पंजाबराव म्हणतात नाही बाबा साहब आपसे कभी गलती हो ही नहीं सकती. मग तरी तुमचे डोळे ओले का, तुमच्या डोळ्यात अश्रू का? बाबासाहेब खरं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं विसरलो, बोलायची हिंमत झाली नाही. मी आलो होतो याकरता की या देशाचं संविधान तुम्ही लिहिणार, मग माझ्या ओबीसींचा विचार यामध्ये व्हावा. हा विचार मी डोक्यात घेऊन आलो होतो, पण बोलूच शकलो नाही. पोटातले शब्द पोटात राहिले, ओठापर्यंत पोहोचले नाहीत. पण ज्यावेळेस संविधान उघडून बघितलं त्यावेळेस लक्षात आलं की ज्या ओबीसींसाठी मी आलो होतो, तुम्ही घटनेची सुरुवातच त्या ओबीसींच्या कल्याणापासून केली. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की वादळातली समाज नौका किनारी लावलता माझ्या उडारी होईल काय, उडारी होईल काय, उडारी होईल काय. माना पानाला नाही कधीच हा पापणारा, आणाला नाही कधीच हा पापणारा. वादळातली समाज नौका, वादळातली समाज नौका किनारी लावलता माझ्या गडबड नका करू. तुम्ही चालले कुठंच नाही, तुम्ही चालले बाथरूमले वापस येऊन राहिले. पण काय आहे, तुम्ही असे उठले का नाही की माय जीव धगधग करते. म्हणजे मला आदत नाही आहे असं गडबडची, म्हणून तुमच्या पायाला तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, अजिबात टेन्शन घेऊ नका. एक तर तुमचा हा जो आहे ना गोंदिया, भंडारा, नागपूर हे 3 जिल्ह्याली एवढी खतरा आदत आहे तुम्हाला. 3 घंट्याशिवाय तुमचं फाउंडेशन फिटच होत नाही. ते जाहीर करणार कोण होय, ते सूचना देतली होती 3 घंटे होणार आहे. कोण होय? इकडे या तुम्ही, 1 मिनिट इकडे या, इकडे या. काय तुमचं नाव? स्वप्नशील. वा, शीलवान, स्वप्नशील. धन्यवाद देतो मी. टाळ्या वाजवा स्वप्नशील भाऊसाठी. सुंदर सूत्रसंचालन केलं तुम्ही, मजा आणली स्वप्नशील भाऊ. बसून जा आणि या तरुण पोराईच्या पाठीशी उभे राहा. मी भीक मागतो तुम्हाला. राजकारणात तुम्ही राजकारणात उतरसान, उतरा, काही हरकत नाही. कारण तरुणांनी राजकारणात उतरणं गरजेचं आहे. आज गावातल्या तरुणांनी आवश्यकता आहे आणि यायले सहकार्य करा. आणि भीक मागतो दारूच्या पाण्यासाठी इकल्या नका जाऊ. बाबासाहेब आंबेडकरांना एवढा मोठा, मी काही प्रचार करायला नाही आलो यायचा. मायच्या शपथनं पाया लागतो. विकास बघा गावाचा, तुम्ही माणसं बघा. तुम्हाला जर वाटत असेल की हा गावाचा सुरू शकते, हा विकास करू शकते, अशा माणसाच्या पाठीशी उभे राहा. दारूच्या पाण्यासाठी इकल्या जातो रे आपण. या देशातला राजाही एक मत करू शकते आणि या देशातला गरीबही एकच मत मारू शकते. एवढा मोठा अधिकार दिला रे आपल्याला. आणि आपण दारूच्या पाण्याने, अरे स्टँडर्ड कुत्र 5,000चं विकल्या जाते. स्टँडर्ड कुत्र, ते केसईवालं, ते वोडाफोन, ते कोणतं कुत्र होय ते? ते कुत्र 5,000 किंमत आहे त्याची, लाईना पिलाची 5,000चं. चांगली म्हैस 50च्या वर आहे. चांगली म्हैस, चांगली गाय 30,000च्या वर आहे. अरे चांगली बैल जोडी घ्यायला जाल तर 1 लाखाच्या वर आहे. आणि मतदानाच्या रात्री हे बेवडं किती रुपयात कटते? अर्धा किलो मटन आणि 1 दारूची पावटी. ज्याचं खाऊ मटन त्याच दाबू बटन. आणि राजकारण अबे दारूच्या पाण्यासाठी इकल्या जातो आपण. शीट पळणाऱ्याची शीट पडते, शीट पळणाऱ्याची शीट पडते. ज्याच्या पोटात फुकटची दारू असते त्याला टेन्शन येते. शीट पडली कशी? शीट पडली कशी? आता पळू दे ना, पडली तर त्याला काही इलाज आहे नाही. पण शीट कशी पडली? तू हे वावर पडीत पडेल आहे 4 वर्षापासून. ते वावर पेर नाही. पण शीट कशी पडली? पडली कशी शीट? कशी? तुझ्या लेकरू नावपासून राहिलं शाळेत, लेकराकडे लक्ष देत थोडस नाही. पण शीट कशी पडली? उतू आल्यासारखा नको करू. मायच्या शपथनं पाया लागतो मी तुमच्या.
भीक मागतो तुम्हाला. अरे या देशाचा राजा निवडायचा अधिकार दिला रे तुम्हाला. पहिले राजा मायच्या पोटात पैदा होय. माय सरपंच, बाप उपसरपंच, तिची बहीण सचिव, पुरा घरातली खानदान असे. आज तुमच्या ताब्यात अधिकार दिला आणि तो आपण दारूच्या पाण्यात विकून टाकला. एवढे कसे काय गुलाम असू शकतो आपण? गुलामाला गुलामीची, याच्या पुढचं बोल एखाद्या मुलीनं बेटा. गुलामाला गुलामीची, मुली गुलामाला गुलामीची म्हणजे तो. ये बेटा इकडे ये 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 ना ताई, ये टाळ्या वाजवा आमच्या बहिणीसाठी. या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. डॉक्टर B.R. आंबेडकर सांगायचे. काय म्हणायचे? गुलामाला माईक मध्ये काय म्हणायचे? गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं. म्हणून आता गुलाम जागृत होणं गरजेचं आहे. मी भीक मागतो तुम्हाला. तुझं काय नाव ताई? शब्दाली. काय तुझं नाव? शब्दारी. शब्दाली. शब्दाली घ्या बाई. भीम भीमराज की बेटी मैं तो जय भीम लाली हो, भीमराज की बेटी मैं तो जय भीम लाली. उम्र में बाली भोली बाली भीम की चोली हो. अरे उम्र में बाली भोली बाली भीम की बेटी हो. भीमराज की बेटी मैं जय भीम लाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम लाली हूँ. मी धन्यवाद देतो तुम्हाला. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. गुलाम म्हणून जगू नका. आहे मी पाया लागतो तुमच्या. गुलामीची आदत पडली आपल्याला. एका सर्कस मध्ये मी कॉलेजमध्ये होतो 12वीत असताना. मग 12वीत असताना आमच्या कॉलेजवर एका अमरावती विद्यापीठाचे सर आले होते. मग त्यानं आम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. बेटा मग अवताराकडे नका जाऊ बरं. मी डॉक्टर आहो. मी फक्त दिसतो चोंग्यासारखा. आमच्या इकडे पाहिलं की यातलं महाराज कोणीच नाही दिसत. सगळे दिसतो हॉटेलातले कारागीर. मी दिसतो कब्बशा धुणारा. हा दिसते गेट वरचा. तो लोकांना सांगते का नाही, इकडले 5 घ्यायचा, इकडले 4 काढचा. हॉटेलात एक जण नसते. इकडे गरम रस्ता आणला. वेटर वेटर तो नाही, वेटर नाही. वेटर आणणारा ते एक जण सांगायला पेशल असते. ऑर्डर घेणारा. तर ते यातलं महाराज कोणीच दिसत नाही ना. आणि आयुष्यात महाराज व्हायचंही नाही, जेलात जायचंही नाही. कारण दर 2 वर्षांनी एक महाराज जेलमध्ये चालला. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती सुरू आहे. म्हणून महाराज कोण? महाराज संत चोखा मेळा की झाला महार पंढरीनाथ. काय सांगू त्या देवाची मात, काय सांगू त्या देवाची मात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. जातीयवाद आमच्या संतईवरही झाला. तुम्ही पा चोखा मेळा. अरे उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. बरक्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे. अरे देवाच्या मंदिरावर अजूनही बोर्ड लागलेले आहेत कि इस मंदिर में स्त्रियां और शूद्रों का आना मना है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंदोलन केलं होतं. कुठलं आंदोलन केलं होतं? काळाराम मंदिर. आणि दुसरं अजून केलं होतं. नाही ते तर मंदिरचं, काळाराम मंदिर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रॉब्लेम काय झाला? आपला मुद्दा काय आहे माहित आहे? आम्ही देव कायच्यात पाहतो? आम्ही देव पाहतो दगडात. गाडगे बाबांना देव कायच्यात पाहायला. मी देव नाही असं म्हणणं नाही माझं. देव आहे, बस उसके नाम अलग आहे. कोणी त्याला देव म्हणतं, कोणी त्याला अल्लाह म्हणतं, कोणी त्याला गॉड म्हणतं, कोणी त्याला ईशा मसीह म्हणतं, कोई उसको खुदा कहता है. आणि ज्याला काहीच मान्य नाही, जो नास्तिक आहे
तो त्याला निसर्ग म्हणते, बरोबर आहे. तो त्याला निर्विक म्हणते, निर्विक. पण प्रत्येकाला हे माहित आहे की एक शक्ती आहे जी सत्याच्या बाजून आहे आणि असत्याच्या विरोधात आहे. एक शक्ती अशी आहे. आता मी तुम्हाला कीर्तन सांगून राहिलो आणि मी जर पापी असेल, समजा म्या जर पाप केलं असेल, मा घरी माहीत नाही, मा मित्राला माहीत नाही, मा सोबतच्या माणसाला माहीत नाही, पण मी हे विसरता कामा नये की जगात आपण कुठंही लपलो आणि किती काही सांगितलं आणि कोणालाच जर माहीत नाही केलं तरी एक सीसीटीव्ही कॅमेरा असा आहे जो ऊपर वाले के पास है, उसमें सब फुटेज है. त्याच्यापासून कोणी लपला. 72 वर्षाच्या वयात एक साधू जेलमध्ये गेला. नाव घेत नाही मी त्याचं, रिकाम्या जागा भरत जा. नाव घेतलं तर खपकन गोई येईन आणि रामपाल खला. कुर्बानी 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 है कुर्बानी, मुझको कुर्बानी दिला तेरा दिल तेरा ईमान, अरे मेरी यारी कहती है और सबसे कम कुर्बान. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, खुदा को प्यारी है कुर्बानी. आमचे विचार सत्य आहेत. गाडगे महाराज, तुकडोजी महाराजचे आहे. 72 वर्षाच्या वयात एक साधू जेलात गेला. मला सांगा, 72 वर्ष म्हणजे आयुष्याची अंतिम टप्पा. किती वर्ष राहिले होते आता? 10 वर्ष पकडा, 15 वर्ष पकडा. जर त्याच्यावर जर दाग लागला नसता, जेलमध्ये गेला नसता, लोकांनं त्याची जयंती पुण्यतिथी केली असती, बरोबर. पण उसको मंजूर नाही, त्याला मान्य नाही. म्हणून मी किती आता हे पा तुम्हाला सांगतो, मी जर पापी असेल ना तर माझे कीर्तन मी जास्त, जो ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एक असते त्याच्या बोलण्यात ताकद असते, धार असते, वजन असते. आणि मी जर डुप्लिकेटपणा करत असेल, मी जर डुप्लिकेट वागत असेल तर माझ्या बोलण्याला धार येणार नाही. आता मला सांगा, तुम्ही 400 किलोमीटर वरून मी इथं आलो. मी 1 वर्षाचा होतो, माई माय मरण पावली. मी 1 वर्षाचा होतो, माई माय मरण पावली. मावशी, माणसाचं जगात कोणी मराव पण माय ना मराव. माई मेली, मी 1च वर्षाचा होतो. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, हे कुशीत तू फुल्या त्या सांगुल्या जीवा. हो सुखा धावतील सगळे, दुःखाला ती आई, आई विनमाया विश्वात नाही, आई विनमाया विश्वात नाही. मी 1 वर्षाचा होतो, माई माय मरण पावली. मा बाप दारू पेते. मग लोक म्हणतील, काही जण बसलेले, त्या महाराजले म्हणा आम्हाला अक्कल सांगितल्यापेक्षा पहिले बापच सुधरवता, तुम्ही म्हणसान. पण मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेस पासून माझ्या मामाच्या घरी वाढलो बेटा. कोणाच्या घरी? मामाच्या घरी. माझ्या मामाचं घर हे वारकरी संप्रदायाचं होतं आणि मी तुकडोजी महाराजच्या सामुदायिक प्रार्थनेत जायचो. मला ज्यांनी कीर्तन शिकवलं, बोलणं, ते संदीपपाल महाराज, माझे गुरु संदीपपाल महाराज. मी लहानपणापासून त्याच्या घरी जायचो प्रार्थनेत. हे सुनील भाऊ गायनकर आहेत, पेटीची साथ देतात. 6 वर्ष संदीपपाल महाराजले साथ दिली. माझ्या तबल्याची साथ देणारे रुपेश खेडकर आहेत, हे माझ्या गुरुचे मित्र आहेत. प्रवीण भाऊ वाघ. आमच्या गाडीचे जे चालक मालक आहेत ते सुखदेव भाऊ सत्यपाल महाराजचे पुतणे आहेत. तुम्ही एक न्यूज वाचली अशी ना, आता सत्यपाल महाराजचे मोठे भाऊ मरण पावले तर सत्यपाल महाराज नाही नेत्रदान होऊ शकलं नाही ते, कारण ते मेडिकल कॉलेजनं नाही म्हटलं, ते इन्फेक्शनच्यानं घेतलं नाही. तर ते स्मशानभूमीत वाचून दाखवलं लोकाईले. तो कार्यक्रम लाईव्ह होता की नेत्रदान होऊ शकलं नाही. खोटं नाही बोलले कोणासोबत, ते वाचून दाखवलं की नेत्रदान होऊ शकलं नाही. तर सत्यपाल महाराजचे जे वडील भाऊ मरण पावले, मावशी उकरडा शेठ चिंचोळकर, ते महाराजचे मोठे भाऊ, जे अजूनही 73 वर्ष वय होतं पण अजूनपर्यंत शेतात कष्ट करायचे, काम करायचे. एवढंच नाही तर सत्यपाल महाराजचे जुने कपडे घालत. म्हणजे महाराज कोणते कपडे घालतात माहिती आहे? सत्यपाल महाराज जे जुने कपडे मार्केटात विकायले असतात का नाही,
ते कपडे विकत घेते सेकंड हँड वाले आणि ते घालते. काऊन? गरिबी भोगली ना. आणि ज्यानं गरिबी पाहिली ती आहे की नाही, गरिबी आली तर लाजू नका आणि अमिरी आली तर माजू नका. त्यानं गरिबी भोगली, त्याच्यामुळे त्या गरिबीची जाण आहे. जसे आपल्यातून काही मोठे होते, आरक्षण भेटलं की मोठे होते, मोठ्या पदावर जाते, साहेब होते, आणि बाबासाहेबाची लाज वाटते. मग बरोबर ते म्हणत नाही जय भीम. जय भीम ठासून नको म्हणू. ते आता काही जणांना गाणे काढले की ठासून जय भीम, उतू नको येऊ ना, उतू नको येऊ, पण बेमान तर नको हो, बेमान नको हो. स्वाभिमान असला पाहिजे स्वतःच्या जातीचा, अहंकार किंवा अभिमान नसला पाहिजे. आणि जो स्वतःच्या जातीचा धर्माचा आदर करतो तो दुसऱ्याच्या जातीला कधी वाईट म्हणत नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपल्या मुद्द्यावर या. सत्यपाल महाराजचे जे मोठे भाऊ मरण पावले, त्यांची आई वारली होती, तर वर्ध्याच्या जवळ कीर्तन होतं त्यांचं. तर ते आयोजक म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करू नका, तुम्ही बंद करा, आई मरण पावली. तर महाराज काय म्हणे माहित आहे? नाही, हे 10-15 हजार लोक मायासाठी आले, मायावर प्रेम करायसाठी आले, मी कीर्तन सोडून जाणार. कीर्तन केलं, नंतर गेले. भाऊ मरण पावला, महाराज होते परभणीला आणि दुसरं कीर्तन होतं महाराजचं नागपूरला. तर तेले सकाळी फोन गेला. त्यावेळेस 1 महिना सत्यपाल महाराजनं भावाची सेवा केली दवाखान्यात. मग सेवा कशी केली? कार्यक्रम सुरूच होते महिनाभर, पण ज्यावेळेस गाडी तिकडून यायची अकोल्यात, सत्यपाल महाराज गाडीतून दवाखान्यात उतरायचे, गाडी घरी यायची, कलाकार आपापल्या घरी जायचे, महाराज त्याच्या भावाजवळच थांबायचे. आणि परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला निघायचं आहे, तर गाडी जर अकोल्या खामगावकडे गेली तर महाराज एसटीनं खामगावले जात होते. इकडे असलं तर एसटीनं इकडे जात होते, किंवा मग अकोल्याच्या पुढे असलं तर तिथून बसत होते. 1 महिन्यापासून घरी नव्हते. महाराजले फोन गेला सत्यपाल महाराजले, महाराज परभणीतून ज्यावेळेस परत येत होते अकोल्यात गेले. 2 मिनिट भावाच्या प्रेताकडे बघितलं, 2 मिनिट बघितलं आणि सांगितलं मी 1 महिना भावाच्या जवळ होतो, मला जे काही करायचं आहे ते मी केलं, आता पुढे जनता माझी वाट बघत आहे. तिथून निघाले. आपली तर बायको आजारी असली, तिनं जर फोन केला, तिनं जर 9चा टाइम दिला आपल्याला, हे सकाळी 7 वाजतापासून डेपोत जाते, उलट पेपर हातात धरते, तिथं गोष्टी करते, येतो म्हणे आली नाही अजून, तुलेच बायको आहे काय फक्त. तेचा भाऊ गेला, गाडगे बाबा तर चालू कीर्तनात निरोप आलता, तो मुद्दा सांगतो तुम्हाला, पण त्याचा भाऊ गेला सत्यपाल महाराजचा, तर महाराजनं कीर्तन बंद नाही केलं. एवढंच काय, तर मी जे सांगितलं ना, माझ्या गाडीचे चालक मालक ज्यांचे वडील मरण पावले त्यांचे पुत्र आहेत, ते सुखदेव भाऊ चिंचोडकर. 3ऱ्या दिवशी माझ्यासोबत पुण्यतिथीला आले, गाडीवर कीर्तन आले. तिले मी विचारलं, आपले तर नाटकं चालते, 3रा दिवस आणि 10वा दिवस आणि 11वा दिवस आणि 13वी. तेले मी सांगितलं, म्हटलं तुम्ही एक काम करजा, तुम्ही भलेही दुसऱ्या दिवशी तुकडोजी महाराजच्या पुण्यतिथीला ये जा, आम्ही गाडी घेऊन जाईन सोबत. तर ते म्हणे महाराज आपण आपल्या वडिलाची सेवा केली, बाकीचे नाटकं आपण करत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाही तर बाप मेला तर 11 दिवस पोरं घराच्या बाहेर नाही निघू देत. हे 3ऱ्या दिवशी माझ्यासोबत कीर्तनाले आले. हे कशामुळे? हे विचारानं भिनभिनलेले आहेत सगळे. म्हणून एकटा रामपाल काही नाही करत. तुकडोजी महाराजनं जसं सांगितलं की बाबा रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी, खंजरी खंजरी खंजरी, बाबा रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. मला आठवले गाडगे बाबा, गाडगे बाबाच्या चालू कीर्तनात निरोप आला की बाबा तुमचा गोविंदा मेला. गाडगे बाबाचं भजन कसं होतं? गोपाला गोपाला देव नंदन गोपाला, ही तुझी लेकरे पुण्य समजते बापाला गोपाला. गाडगे बाबाचं कीर्तन सुरू बेटा, गाडगे बाबाचं कीर्तन सुरू.
ज्योतिबा फुलेच्या दत्तक पुत्राचं नाव काय होतं रे? पुस्तक देतो मी, बोला बरं एखाद्या तुमच्यापैकी सांगा कोणी. यशवंत. कोण बोल तुम्ही आता सगळे ज्याच्याकडे पुस्तक नाही कोणाला नाही भेटलं. तुम्हाला भेटलं का शुभम भाऊ? घ्या काहीच नाही इकडे. भेटलं ना. धन्यवाद देतो मी. बसा पुस्तक घ्या बसून जा. धन्यवाद. यशवंत ज्योतिबा फुलेच्या हे